शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 कोणत्याही धर्माचा काही संबंध नाही, ते शुद्ध सांस्कृतिक उत्सव आहेत। नवरात्र हा उत्सव आपण स्त्री सत्ताक व मातृसत्ताक कृषी उत्सव म्हणून साजरा करतो। सिंधू हिंदू संस्कृतीला शह देण्यासाठी व तिला गिळंकृत करण्यासाठी आर्यवंशीयांनी सुद्धा धर्म स्थापन केला नाही। त्यांनी आपली आर्य संस्कृती इथल्या हिंदू संस्कृतीच्या वटवृक्षावर अमरवेल सारखी वाढवली। अमरवेलाचं वैशिष्ट्य हे की मूळ झाडाचा जीवनरस पिऊन जगते व वाढते। ज्या झाडाचा जीवनरस ती शोषून घेते त्या झाडाला मृतवत बनवून टाकते व स्वतः मात्र अमर राहते। आर्य ब्राह्मणांनी वैदिक संस्कृती कृत्रिमपणे जन्माला घालून तिला मूळ सिंधू हिंदू संस्कृतीच्या वटवृक्षावर गोचडीसारखी चिकटवली। गेल्या 5000 वर्षांपासून ही गोचडी मूळ हिंदू संस्कृतीचं शोषण करते। रक्तपिपासू असलेल्या वैदिक संस्कृतीच्या गोचडीपासून कायमची मुक्ती मिळवायची असेल तर धर्म, धम्म, धर्मांतर वगैरे करून चालणार नाही। कारण मानवी विकासातील धर्मस्थापनेचा व धर्मांतराचा टप्पा कधीच कालबाह्य झालेला आहे। तो एकेकाळी क्रांतिकारक होता, परंतु त्यालाही काही आर्यवैदिक संस्कृतीनं पचवून निकामी करून टाकलेले आहे। पुढील कृती कार्यक्रम राबविला पाहिजे। मूळ सिंधू हिंदू संस्कृतीत आपण मूल निवासी लोक गटबाह्य कुलबाह्य विवाही होतो। आर्य वैदिक ब्राह्मणांनी शोषणाची चातुर्वर्ण्य व जाती व्यवस्था निर्माण करीत असताना त्यांनी आपणास बेमालूमपणे गटांतर्गत विवाही बनविले। तेथून आपली अधोगती सुरू झाली। शोषण शासनाची वर्ण जाती व्यवस्था नष्ट केली तरच आपली आर्य वैदिक संस्कृतीपासून मुक्ती होईल। त्यासाठी जाती अंतर्गत विवाह न करता जातीबाह्य विवाह मोठ्या प्रमाणे झाले पाहिजेत। त्यामुळे आपल्या मूळ निवासी जनतेचा शारीरिक बौद्धिक विकास होऊन आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ। ब्राह्मणी वैदिक संस्कृतीने लादलेल्या अवैज्ञानिक व अनैतिक विधी कर्मकांड व अंधश्रद्धांना मूठमाती देण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्मातील वैज्ञानिक व समतावादी विधी स्वीकारल्या पाहिजेत। जातजन्मी व वर्गजन्मी पुरोहितशाही नष्ट करण्याचा मार्ग फक्त सार्वजनिक सत्यधर्मातच आहे। पुरोहितशाही कायमची नष्ट झाली तर समतेचा मार्ग प्रशस्त होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। सार्वजनिक सत्यधर्मातील 33 कलमी आचरण केलं तर कोणीही मानव शुद्ध माणूस म्हणून जीवन जगतो व दुसऱ्यासही तसेच जीवन जगायला मदत करतो। पुस्तकातही 33 कलमे दिलेली आहेत, ती वाचून समजून घ्यावं, त्यात कालातीत बदल करून आचरण करा। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय। बौद्ध धम्माने व जैन धर्माने जगात सर्वप्रथम अधिकृत संस्थात्मक शिक्षण व्यवस्था सुरू केली। देशाच्या विविध भागात बौद्ध विद्यापीठे उभारून संपूर्ण आशिया खंडाला उच्च शिक्षित करून सोडलंय। वैदिक संस्कृतीचा पराभव करणं शक्य झालं। आज पुन्हा वैदिक ब्राह्मणी संस्कृती आपल्या बोकांडी असलेली आहे। आज ती दिल्लीत पोहोचली असून सर्वंकष सत्ताधारी झालेले आहे। याचं एकमेव कारण आहे की आज भारतात बौद्ध विद्यापीठासारखे एकही विद्यापीठ फुले आंबेडकरी विचारांचे नाही। भारतातील सर्वांच्या सर्व विद्यापीठात वैदिक ब्राह्मणी संस्कृतीचं शिक्षण दिलं जातंय। यावर एकच उपाय आहे, आज मोठ्या प्रमाणात फुले आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारित विद्यापीठे स्थापन झाली पाहिजेत। आजचे सत्ताधारी हे ते करणार नाहीत, म्हणूनच आपण आपल्या सामाजिक पातळीवर खिशातील पैसे खर्च करून फुले आंबेडकर विद्यापीठ स्थापन केले पाहिजे। आम्ही गेल्या 26 वर्षांपासून असे विद्यापीठ चालवित आहोत। आपण त्यात सहभागी होऊ शकतो व जाती वर्ण व्यवस्था जाचातून मुक्ती मिळवण्यासाठी या देशात 3000 वर्षांपासून सिंधू हिंदू लोक निकराचे प्रयत्न करीत आहेत। प्रत्येक युगात सिंधू हिंदू जनतेतून एक महामानव जन्मतो व तो वर्ण जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी नवा धर्म अथवा नवा धम्म स्थापन करतो। हा नवा धर्म व धम्म वैदिक ब्राह्मणी विषमतावादी संस्कृतीला पराभूत करून समतेची व्यवस्था निर्माण करतो।